एक महत्त्वाची बातमी समोर येते। ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दगडू सपकाळ नाराज असल्याची चर्चा आहे। दगडू सपकाळ ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। गेली अनेक वर्ष ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कार्य पाहत आहेत। एकनाथ शिंदेंनी सपकाळ यांच्या निवासस्थानी जाऊन आता भेट घेतल्याची माहिती देखील येते। यावेळी दोघांमध्ये हस्तांदोलन झालंय आणि सदिच्छा भेट घडली आहे। दगडू सपकाळ हा शिवसेना प्रमुखाच्या काळापासून विभाग प्रमुख राहिलेला आहे। सगळ्यात विश्वासू माणूस म्हणून त्याला समजलं जातं, परंतु आता विश्वासू माणसाची गरज उभाटाला राहिलेली नाही हे यावरून स्पष्ट होतं। म्हणून आता दगडू सपकाळांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा जरी प्रश्न असला, परंतु अशा निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होतो हे आता मुंबईकर सुद्धा पाहत आहेत। जुहूमध्ये भारतीय जनता पक्षाचा जोरदार प्रचार सुरू आहे। अमित साटम यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली संपन्न झाली। प्रभाग क्रमांक 66 मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आले। दरम्यान मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। पाहूया। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी अर्ध्यावरती येऊन ठेपलेला आहे। आपल्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटमजी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, प्रचार आपण करत आहात, प्रत्येक ठिकाणी आपण जात आहात, आपले उमेदवार असेल त्यांच्यासाठी प्रचार करत आहात। कुठले मुद्दे घेऊन आपण प्रचारामध्ये उतरलेला आहात आणि कसं आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे? गेल्या 11 वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत या मुंबई शहरामध्ये घडवून आणलेलं क्रांतिकारक अशा प्रकारचं जे परिवर्तन आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, सीसीटीव्ही कॅमेरा किंवा वरळीमधल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर निर्माण करून देण्याचं जे काम केलेलं आहे, त्या कामाच्या आधारावरती आम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहोत। आणि येणाऱ्या 15 तारखेला या ठिकाणी 150 पेक्षा जास्त नगरसेवक महायुतीचे निवडून येऊन हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबईकरांचा आपला स्वतःचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 66 मध्ये जुहू गल्ली, गिलबर्टी आणि धनगरवाडी याची एक मोठी घरकुल योजना आहे। त्या घरकुल योजनेमध्ये एक स्कॅम झाला होता। त्या ठिकाणी DHFL कंपनीचे प्रमोटर जेलमध्ये गेले होते। मुंबई शहरामध्ये महाराष्ट्र शासनाने स्लम क्लस्टरची योजना सुरू केली असून या योजनेच्या अंतर्गत मुंबई शहरामध्ये सुरू होणारा जुहू गल्ली, गिलबर्टी आणि धनगरवाडीचा हा सर्वात पहिला प्रकल्प असणार आहे। येणाऱ्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी या घरकुल योजनेचं काम सुरू होणार। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष देवकर, लोकशाही मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।